मी आपला एम्प्रा प्रतिनिधी शुभम जंगले. आज आपण आलो आहे फत्तेपूर परिसरातील मादनी गावामध्ये. मादनी गावातील श्री प्रगतशील शेतकरी अक्षय गणेश पाटील हे आज आपल्यासोबत आहे. आपण त्यांचा जो बाग पाहतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी बसवलेला आहे आणि इतक्या टेम्परेचरमध्ये, म्हणजे आजचं जर टेम्परेचर पाहिलं तर आपण 42-43 टेम्परेचर डिग्रीमध्ये उभं आहे की सामान्य व्यक्ती जरी या टेम्परेचरमध्ये थांबू शकत नाही. तरी अशा परिस्थितीमध्ये हा बाग ह्या उन्हाला चॅलेंज करून जमिनीवरती आज उभा आहे आणि अक्षरशः खाली मल्चिंग आहे. आपण म्हणतो की बा मल्चिंग वगैरे असलं तर टेम्परेचरचा त्याच्यावर परिणाम होतो, मल्चिंग फाळावा लागतो, मल्चिंग काढावा लागतो, तर तशी तर कुठलीही परिस्थिती नाही आणि मल्चिंग डबल न तापतो असं आपलं गणित असतं. पण इथं शेतकऱ्यांनी मल्चिंग पाडलं नाही किंवा काढला नाही आणि याच्यातल्या याच्यात शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकताना तो फक्त एकच बेसल डोस सुरुवातीला टाकला आहे. बेड काढल्यानंतर बेडवर बेसल डोस टाकला आणि मल्चिंग टाकून मोकळं झाले. त्याच्यानंतर त्यांनी जे NPK मॅनेजमेंट असेल किंवा मायक्रोन्यूट्रियनवरती जर फोकस असेल किंवा कॅल्शियम बोरानचे जे प्रॉपर्टी टप्पे असतील त्यांनी ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक टप्प्याला फॉलो केले आणि त्यातल्या त्यात या बागाला कुठलीही पोंगाभरणी केलेली नाही. प्रॉपर जे त्यांनी नियोजन केलं ते फक्त फवारणीवरती केलं. उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो की काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे, तर त्यांनी कुठलंही अन्नद्रव्य याला कमी पडू दिलं नाही. आपण काय म्हणतो टेम्परेचर आहे, अन्नद्रव्य कमी दिले पाहिजे किंवा न दिले पाहिजे, फक्त पाण्यावरती बाग जगवला पाहिजे, तसं नसतं. आपल्याला जरी पाण्याची गरज असली तरी काही प्रमाणामध्ये अन्नाची सुद्धा गरज असते, तसं केलेलं असते. तर त्याचं एक उत्तम उदाहरण जर पाहिलं तर याच्यावरती सिलिकॉनचा प्रॉपर पूर्ण लेअर आपल्याला वरती दिसतं. म्हणजे आपण याला लस्टर म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये. हे लस्टर प्रॉपर एक सिलिकॉनचा लेअर असतो, हा पिकाला प्रोटेक्शन देतो उन्हापासून आणि तो इथं पूर्ण प्रमाणात आहे. त्याच्यामुळे या बागावरती या सनस्ट्रोकचा किंवा या गरम हवेचा कुठलाही परिणाम झालेला नाही. तरी आपण एकदा आपले श्री अक्षय पाटील यांच्या स्वतःच्या मुखातून आपण ऐकू की त्यांनी जे मॅनेजमेंट केलं तर त्याचा त्यांना किती फरक दिसला आणि बाकीच्या तुलनेत बाकीच्या परिसरातला जर अनुभव घेतला तर काही भाग आज काढण्याच्या परिस्थितीत आहे. त्यांनी तो कसा उभा केला किंवा त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं आपण त्यांच्याकडून ऐकू. दादा, आम्ही जे साहेबांना जसं सांगितलं मॅनेजमेंटचा विषय जर आला तर साहेबांना आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही फॉलो केला. त्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट आला. आम्ही जे साहेबांना जसे टप्पे पाडून आम्हाला दिले, उलट मला साहेबांना सांगावं लागत होतं की साहेब आम्हाला काहीतरी द्यावा. त्यानंतर साहेब आम्हाला देत होते, त्यानुसार आम्हाला चांगला रिझल्ट आला. तर बाग आपण पाहू शकतो, चारही बंधारे, कोणताच झाडाला आम्हाला हे झालेला नाही, कोणतंच झाड वाहिलेलं नाही. बंधाऱ्याचं सुद्धा झाड हिरवेगार आहे. प्रॉपर जेव्हा आपण एम्प्रामध्ये काम करतो किंवा एम्प्रासोबत काम करतो तर मनीष ॲग्रोचे संचालक जे नितीन पाटील ते पण आपल्यासोबत आज इतक्या उन्हामध्ये फील्डवर आहेत. तर ते बघण्यासाठीच आहेत की बाग असे पण राहू शकतात. ते प्रॉपर केडीमध्ये गेले 15 ते 20 वर्ष झाले कामं करत आहेत. ते एकदा त्यांचंही मनोगत आपण ऐकू. दादा नमस्कार. नमस्कार मित्रांनो. शेतकरी जेव्हा वातावरण विरोधात जातं तेव्हा अतिशय ते माझं पीक चांगलं राहावं यासाठी हे कर ते कर उगाच खर्च करत राहतो, परंतु त्याच्या हातात काही येत नाही. बऱ्याचदा आम्ही आता दुकानावर बसताना शेतकऱ्यांची ही ओरड बऱ्यापैकी ऐकलेली आहे. परंतु जर चांगले प्रकारचे जर फर्टिलायझर किंवा आवश्यक असतील तेवढेच जर का खतं तुम्ही आवश्यक त्या वेळी जर दिले तर पीक हे चांगलं राहतं आणि शेतकरी आणि आपणही त्यावरती समाधानी राहतो. होतं काय, सुरुवातीपासनं जर प्लांट स्ट्रेसमध्ये नाही गेला, म्हणजे कुठेतरी एक 15 दिवस म्हणा 20 दिवस म्हणा जो स्ट्रोक बसतो, मग त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतो. आणि जर नियोजन जर सुरुवातीपासून जर व्यवस्थित ठेवलं तर मला असं वाटतं की उत्पादनामध्ये कुठलीही कमी होत नाही आणि चांगली क्वालिटी जेव्हा येते जेव्हा आपण सुरुवातीपासून त्याला व्यवस्थित प्रिपेअर करतो. म्हणून मला शेतकऱ्यांना आव्हान आहे, आपण स्वतः देखील अभ्यास केला पाहिजे. उगाच अशा कुठलंही उत्पादनं घेऊन आपलं जमीन आणि हे खराब करण्यापेक्षा अक्षयसारखा एक तरुण शेतकरी आहे, त्याच्याशी सुद्धा संपर्क करून तुम्ही विचारू शकता की बाबा तू काय केलं आहे काय नाही. आणि मला असं वाटतं की आपण आपली शेती सुधरवली तर आपला परिसर सुधरेल. सर्वांनीच जर एक चांगल्या पद्धतीनं जर उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला तर एक्सपोर्टमध्ये आपला परिसर नक्कीच पुढे राहील आणि सर्वांचं लक्ष आपल्या एरियावर येईल. म्हणून आपली ही सर्वांची जबाबदारी आहे. आपण केडी लावतोय पण तिथे एक्सपोर्टपर्यंत क्वालिटीपर्यंत बनवायला आपल्याला जे जे काही लागतं ते आम्ही आहोत मार्गदर्शन करायला. आमचे जे शेतकरी तुम्ही त्यांच्याकडनंही घेऊ शकतात की कोणत्या पद्धतीनं आपण सुरुवातीपासून काय केलं पाहिजे. आणि जेव्हा
वातावरण बदलतं त्या वातावरणाचा परिणाम आपल्या पिकावर होणार नाही यासाठी आपण अगोदरच काय केलं पाहिजे या उपाययोजना करून आपलं पीक आपण त्याच्याबद्दल त्याचं संरक्षण केलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. नंबर आपल्याला खाली